to Amit Koyakar Academy. Now we are going to learn about the method of induction and binomial theorem. M2 मधला क्लास 11 M2 हा लेसन आहे, त्याच्यामधला चौथा लेसन मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनोमियल थेरम. ह्याच्यामध्ये ह्या टॉपिकमध्ये दोन कन्सेप्ट आहेत, ते डिफरंट आहे. मेथड ऑफ इंडक्शन हा वेगळा पार्ट झाला आणि बायनोमियल थेरम हा वेगळा पार्ट झाला. ठीक आहे, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे 11th स्टँडर्डवर. ठीक आहे, मग तुम्ही जरासा शेअर वगैरे करा, म्हणजेच दुसऱ्यांना पण हेल्प होईल. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये मेथड ऑफ इंडक्शन आणि बायनोमियल थेरम वेगवेगळे पार्ट आहे. मग आपल्याला पहिलं स्टार्टिंगला काय शिकायचं, मेथड ऑफ इंडक्शन. नेमकं त्याच्यामध्ये काय, मेथड ऑफ इंडक्शन फक्त डिपेंड आहे 4.1 वर आणि बायनोमियल थेरम ते त्याच्या पुढं. मग आता ह्या मेथड ऑफ इंडक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं, प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. जर तुम्हाला 4 स्टेप आले तर तुम्हाला 4.1 सहज येणार. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. स्टेप फर्स्ट मध्ये काय काय दिले, स्टेप फर्स्ट मध्ये दिले तुम्हाला मेथड फाउंडेशन. ठीक आहे, फाउंडेशन मध्ये काय, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1. आता तुम्ही बोलणार आहे फाउंडेशन काय, ॲझम्पशन काय, सक्सेशन काय, इंडक्शन काय. हे आमच्यासाठी नवीन आहे. हो, नवीन आहे तुमच्यासाठी. का, कारण फाउंडेशन हे स्टार्टिंगला काय, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1. हे तुम्हाला काहीच माहित नाही सध्या. ठीक आहे, तुम्ही आता ह्याच्या बाबतीत 0 शून्य आहात. आता कसं तुम्ही त्याला हे करणार, कसं समजून घेणार, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1. मग त्यावेळेस तुम्हाला अशी कंडिशन देणार, समजा इथं 1 + 2 + डॉट 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 प्लस एन इक्वल टू एन प्लस 1 एन अपॉन 2. ही कंडिशन असेल. ठीक आहे, ही पी ऑफ एन ची व्हॅल्यू असणार आहे. ही जी व्हॅल्यू असणार आहे ही पी ऑफ एन ची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, पी ऑफ एन ची व्हॅल्यू ही तुम्हाला अशी देणार आहे, एक LHS असणार आहे आणि एक RHS असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1. म्हणजे काय करायचं आहे, LHS घ्यायचं आहे. LHS घेताना फक्त इथं व्हॅल्यू बघा, LHS घेताना पूर्ण नाही घ्यायचं, जी अननोन व्हॅल्यू आहे तेच घ्यायचं. काय येते LHS आहे एन. मग एन ची व्हॅल्यू काय, एन ची व्हॅल्यू काय घेणार, एन इक्वल टू 1 पुट करायचं इथं. आणि RHS घेताना इथं पुट करायचं, एन ची व्हॅल्यू 1 + 1 अपॉन 2. इथं पण 1 येणार. ठीक आहे, म्हणजे ही कंडिशन काय सॅटिस्फाय होती का, LHS इक्वल टू RHS सॅटिस्फाय होती. ठीक आहे, म्हणजे काय, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1. म्हणजे पहिल्या कंडिशनला फाउंडेशनला LHS इक्वल टू RHS दाखवायचं. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप ॲझम्पशन. आता ॲझम्पशन काय करणार, टू ॲझ्युम पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू के. जिथं एन आहे तिथं के टाकायचं. ठीक आहे, ॲझ्युम काय विचारलं, टू ॲझ्युम पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू के. इथं हे बघा, आता मी हे रफ करतोय. काय दाखवायचं इथं, एन इक्वल टू के. इथं पुट करायचं, फक्त जी व्हॅल्यू आहे पी ऑफ एनच्या जागी के टाकायचं. 1 + 2 + डॉट 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 प्लस के इक्वल टू के प्लस 1 के अपॉन 2 झालं. हे काय झालं, ॲझम्पशन. ठीक आहे, टू ॲझ्युम पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू के. एनच्या जागी के टाकायचं. सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप सक्सेशन. सक्सेशन म्हणजे काय, त्याच्या पुढची टर्म. ठीक आहे, सक्सेशन म्हणजे नेक्स्ट टर्म. आता ह्याच्यात काय करणार, जिथं के आहे, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. आता लेफ्ट साईडला आणि RHS ला काय करायचं आहे बघा, पी ऑफ के प्लस 1. जिथं के आहे तिथं के प्लस 1 इक्वल टू, फक्त लेफ्ट साईडला लक्षात ठेवायचं, राईट साईडला लक्षात नाही ठेवलं तर चालेल. लेफ्ट साईडला काय करायचं आहे, 1 + 2 + डॉट 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 प्लस के आहे तसंच, केच्या पुढची टर्म के प्लस 1 असणार. ठीक आहे, म्हणजे इथे येणार के प्लस 1. ही असं पुट करायचं. कशामध्ये, सक्सेशनमध्ये टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. हे झालं LHS. आणि RHS काय करणार, जिथं के आहे तिथं के प्लस 1 टाकायचं. ठीक आहे, इथं के प्लस 1 टाकणार. कुठे, इथं के आहे ना, इथं के प्लस 1 प्लस ह्या 1च्या जागी 1 आहे तसंच, केच्या जागी के प्लस 1 अपॉन 2. जरा असं पुट करायचं. ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, टू प्रूव्ह पी ऑफ एन इज अ ट्रू फॉर एन इक्वल टू 1, LHS इक्वल टू RHS दाखवायचं. आणि ॲझम्पशन काय करणार, फॉर एन इक्वल टू के. जिथं एन आहे तिथं के टाकायचं. आणि थर्ड स्टेप
LHS मध्ये काय करणार, फक्त LHS मध्ये इथे के होता ना, के आहे तसंच, त्याच्या पुढची टर्म काय येणार K+1, मग K+1 घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे RHS ला काय करणार, जिथं के आहे तिथे K+1 टाकायचं. बघा इथं के होता, K+1 +1 आहे तसंच, आणि के ची व्हॅल्यू K+1 अपॉन 2. ठीक आहे. अशा प्रकारे करायचे. आणि स्टेप 4 काय, इंडक्शन. P of n इज अ ट्रू फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे आहे प्रत्येक वेळेस तसंच लिहायचं. आणि ह्याच्या खाली जसा क्वेश्चन दिला होता तसाच तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. एकदम इझी आहे, अवघड काहीच नाही याच्यात. फर्स्ट स्टेप n ची व्हॅल्यू 1, सेकंड स्टेप n ची व्हॅल्यू k, थर्ड स्टेप K+1, आणि लास्ट स्टेप हे आहे तसंच लिहायचं. ओके. एवढं जर समजलं असेल तरच इनपुटचं सॉल्व कर. ठीक आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. 4.1 मधला आता नेक्स्ट क्वेश्चन. 4.1 मधला आपला हा क्वेश्चन, प्रूव्ह बाय मेथड ऑफ इंडक्शन फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. गिवन क्वेश्चन दिलाय तुम्हाला 2 + 4 + 6 + अप टू 2n पर्यंत, आणि RHS दिला n इन ब्रॅकेटमध्ये n+1. आणि तिथं काय काय करायचं, पहिली कंडिशन काय, फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये काय करतो, n ची व्हॅल्यू 1 पुट करतो. आत्ताच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. कशामध्ये, ह्याच्यामध्ये LHS मध्ये. LHS मध्ये काय घेणार, LHS = 2n. 2n आहे तर फक्त 2n घ्यायचा, अननोन जी नंबर आहे, आणि n ची व्हॅल्यू किती 1, आन्सर किती येणार 2. आणि RHS काय घेणार, RHS ची व्हॅल्यू ही घ्यायची n+1, दॅट इज n ची व्हॅल्यू किती 1, 1 + 1 दॅट इज 2. ठीक आहे. LHS = RHS. आता स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय येणार, ॲझम्पशन. ठीक आहे. स्टेप सेकंड ॲझम्पशन. काय करणार ॲझम्पशन, टू ॲझ्युम P of n is true for n = k. ठीक आहे. जिथं जिथं n ची व्हॅल्यू आहे तिथे तिथं k टाकायचं स्टेप सेकंड मध्ये. ठीक आहे. कुठे कुठे n आहे, 2 + 4 + 6 + डॉट 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 +2, n च्या जागी k टाकला, इक्वल टू n च्या जागी k+1, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. एकदम इझी आहे. स्टेप सेकंड पण इझी. आता स्टेप थर्ड मध्ये काय, स्टेप थर्ड मध्ये आहे सक्सेशन. सक्सेशन मध्ये काय करणार, जिथं n आहे तिथं K+1 टाकायचं. ठीक आहे. टू प्रूव्ह P of n is true for n = काय पुट करणार, K+1. ठीक आहे. जिथं जिथं n आहे तिथं K+1 टाकायचं. काय कंडिशन, फॉर्म्युला हे काय होता आपला, 2 + 4 + डॉट 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 प्लस, कुठे इथे 2k ना, 2k. त्याच्यामध्ये आता K+1 टाकायचं आपल्याला. LHS घेताना हाय तसंच घ्यायचं. ठीक आहे. ह्याच्या पुढची टर्म काय असणार, 2k च्या जागी K+1 इक्वल टू RHS काय घेणार, RHS घेताना k च्या जागी K+1 टाकायचं. ठीक आहे. K+1 इथं काय येणार, मग इथे k च्या जागी K+1, k च्या जागी K+1 +1 आहे तसंच. ठीक आहे. मी फक्त इथं असं लिहितो, 2 + 4 + डॉट 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 +2k +2k+1. ओके. इक्वल टू K+1 आहे तसंच. ब्रॅकेट ओपन करतोय, K+1 +1 K+2 होणार. ठीक आहे. K+2. आता टेक LHS. आता LHS घ्या. आता LHS कोणचं घेणार, ह्याच्यामधले LHS घ्यायला लागेल. LHS काय येणार, 2 + 4 + डॉट 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 +2k +2k+1. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू बघा एवढी, 2 + 4 अप टू 2k पर्यंत, आणि ही व्हॅल्यू बघा, म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच k इन ब्रॅकेट मध्ये K+1, म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकणार, K+1. कुठून आलं, इक्वेशन 1 वरून. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू K+1 +2k
के प्लस वन. कुठून लिहिलेलं आपण? फ्रॉम वन. ठीक आहे, फ्रॉम वन वरून लिहिलं. के प्लस वन कॉमन, के प्लस वन, के प्लस वन कॉमन राहिलं काय? के प्लस टू. आलं का? ही व्हॅल्यू बघा, LHS आपण ही घेतलं होतं, RHS हे आलं इक्वल टू RHS. ठीक आहे, सेम तसंच ह्याच्यामध्ये काय फाउंडेशनमध्ये यांची व्हॅल्यू 1 पुट करायची LHS आणि RHS मध्ये. ॲझम्पमध्ये काय करणार? के जिथे जिथे एन आहे तिथे के टाकायचं आणि सक्सेशनमध्ये काय करणार? यांच्या जागी के प्लस वन. ठीक आहे, LHS इक्वल टू RHS दाखवायचं आपल्याला याच्यामध्ये. आणि लास्ट स्टेप इंडक्शन. ठीक आहे, पहिले टेक दिस स्क्रीनशॉट नंतर सांगतो. लास्ट स्टेप फोर्थ काय करायचं? इंडक्शन. P of n इज अ ट्रू फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ही व्हॅल्यू जसं लिहिलं तसंच लिहायचं आणि क्वेश्चन जसं आहे तसं इथं लिहायचं. ठीक आहे, 2 + 4 + 6 2 to n पर्यंत इक्वल टू n इन ब्रॅकेटमध्ये n+1 फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 3 स्टेप, ते 3 व्यवस्थित जमलं. हे चौथं स्टेप काही खूप इझी आहे. ठीक आहे, क्वेश्चन जसं आहे तसंच लिहायचं आहे. 3 स्टेप यायला पाहिजे तरच हे तुम्हाला येईल. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट.